नमस्कार, मी रेणुका रामचंद्रन. टॉक टाइम मध्ये तुमचं स्वागत. आजचा आपला विषय आहे वयात येताना. आणि वयात येताना नेमकं काय होतं, शरीरात नेमके कोणकोणते बदल येतात आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये शरीराची किंवा आपली स्वतःची मानसिक किंवा शारीरिक काळजी नेमकी कशी घ्यावी याविषयी आज आपण बोलणार आहोत. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे डॉक्टर अंजली बापट आल्या. त्या स्त्रीरोग तज्ञ आहेत. त्यांचं आपण स्टुडिओत स्वागत करूया. आणि तुमच्या प्रश्नांची आम्ही वाट बघतो आहोत. तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर आमच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता. 022668992040 02266899204 या नंबरवर तुमच्या प्रश्नांची वाट बघतोय. आपण चर्चेला सुरुवात करूया. मॅडम, मागच्याला आपण जेव्हा एकदा बोललो होतो की नेमकं काय म्हणजे फरक काय पडतो शरीरात, एखादी समज पाळी येते तेव्हा नेमके शरीरात बदल काय होतात हे आम्हाला फक्त थोडक्यात सांगा सुरुवातीला. रेणुका, पाळी जेव्हा येते त्याच्या आधी 2 ते 3 वर्ष ह्या बदलाला सुरुवात झालेली असते. आणि सर्वात मुख्य म्हणजे की आपला जो मेंदू आहे त्याचा एक भाग, त्याला हायपोथॅलॅमस असं म्हणतात, तर त्या हायपोथॅलॅमस कडनं काही हॉर्मोन्स तयार होतात ज्याचा इफेक्ट पिट्युटरी ग्लँड, जी पण मेंदूमध्येच असते, तर त्याच्यावरती पडतो. आणि पिट्युटरी ग्लँडमधनं जी हॉर्मोन्स तयार होतात त्या हॉर्मोन्सचा इफेक्ट हा ओव्हरीज म्हणजे अंडकोश ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो तर त्याच्यावरती होतो. आणि अंडकोशामधनं पुन्हा 2 हॉर्मोन्स तयार होतात, त्याला म्हणतात मेनली इस्ट्रोजेन्स आणि प्रोजेस्ट्रॉन. बरोबर. तर ही 2 हॉर्मोन्समुळे गर्भाशयाचं आतलं जे लायनिंग असतं, ज्याला एंडोमेट्रियम असं म्हणतात, तर त्या एंडोमेट्रियम जाडं होत जातं किंवा त्याचा थिकनेस वाढत जातो. आणि एका वेळेला, पर्टिक्युलर वेळेला हॉर्मोनची लेव्हल जेव्हा कमी होत जाते त्यावेळेला हे एंडोमेट्रियममध्ये काही बदल घडतात. म्हणजे त्याला पूरक असलेला रक्तस्राव जो असतो तो कमी कमी होत जातो आणि त्यावेळेला ते एंडोमेट्रियम शेड ऑफ होतं किंवा बाहेर निघून जातं. आणि ते एंडोमेट्रियम सगळं पाळीच्या रूपाने, पाळीमध्ये जो रक्तस्राव होतो त्या ह्याच्यामध्ये होतं. तर हे सगळे जे बदल आहेत ना, हे पाळी सुरू होण्याच्या खूप आधी होतात. आणि त्याच वेळेला या हॉर्मोन्समुळे आपल्या शरीरामध्ये, म्हणजे एखाद्या मुलीचं रूपांतर स्त्रीच्या शरीरात होण्याची जी प्रक्रिया असते ती सुद्धा त्याचे इफेक्ट इतर अवयवांमुळे झाल्यामुळे हे होऊ शकतं. पण ह्या सगळ्याला साधारणतः 2 ते 3 वर्षाचा कालावधी लागतो. म्हणजे त्याची तयारी आधीपासून आपलं शरीर नैसर्गिकरित्या करत असतं. पण मॅडम, हा जो स्त्राव होतो त्याच्यामुळे कधी कधी खूप घाबरलेलं असतं. एक मुलगी आहे, तिला कळत नसतं की नेमकं काय होतंय, तिला भीती वाटू शकते. नेमकं त्यावेळेला तिची जी मानसिक अवस्था आहे ती, आणि तो स्त्राव नेमका किती दिवस असतो, म्हणजे तिने किती तयारी केली पाहिजे या सगळ्या पिरियडमध्ये? खरं म्हणजे पालकांनी, मुलीच्या आईनी तिला अतिशय छान विश्वासात घेऊन पाळी येण्याचं वय साधारणतः 11 ते 12 धरलं तर त्याच्या आधी 1 ते 1.5 वर्ष तिला हे सगळी प्रोसेस नीट समजावून सांगितली पाहिजे. आणि समजा काही कारणांनी त्या मुलीच्या आणि आईच्या एकमेकांचं नातं हे एक थोडंसं संकोचाचं असू शकतं. अशा वेळा तज्ज्ञांची मदत घेऊन हे सगळं जे तिला काय होणार आहे, तिच्या शरीरात काय काय बदल होणार आहेत हे नीट समजावून सांगणं अतिशय आवश्यक आहे. कारण का नाहीतर अचानक अशा काही घटना घडतात की मुलगी शाळेमध्ये जाते आणि अचानक ब्लिडिंग सुरू होतं. जेव्हा ती घाबरते तर काय होणार आहे, तर ब्लिडिंग सुरू झाल्यानंतर सॅनिटरी नॅपकिन्स कसे घ्यायचे, कसे वापरायचे, कसे डिस्पोज ऑफ करायचे, या सगळ्याचं ज्ञान समजा आईने मुलीला सांगितलं तर ते फार चांगलं होतं. अगदी महत्वाच्या मुद्द्यावर मॅम आपण आलेलो आहोत. पण त्याच्या आधी मी एक प्रश्न घेते. आपल्याला विजय उपाध्ये सोलापूरहून प्रश्न विचारतात. विजय. नमस्कार. नमस्कार. डॉक्टर साहेब, आपण जे मुलगी जेव्हा वयात येते तेव्हा आईने त्या मुलीला आई म्हणून ट्रीट केली पाहिजे का मैत्रीण म्हणून ट्रीट केली पाहिजे, त्याला कॉन्फिडन्स मध्ये कसं घेतलं पाहिजे? आपण या विषयावर बोललो तर थोडंसं एक एक्सटेन्शन त्याला काय सांगाल? मैत्रीण असलेली आई असं मी म्हणू शकेन. कारण का त्यावेळेला मुलगी जी आहे ना ती आता असं कर असं सांगणाऱ्या वयातली नाहीये. तर तेव्हा अधिकार मनामध्ये माहितीये की आपल्यालाच तिची काळजी करायची आहे, पण अगं असं करूया का ग, तुला काय वाटतं, मग तिचं जे काही बोलणं असेल त्याच्यानंतर वरती हा ठीक आहे हे बोलणं, पण आपण असं करून बघूया का, चल मला असं बरोबर वाटतंय, अशा थोड्याशा बरोबरीच्या नातानी, पण तरी देखील बरोबर मनात माहितीये की शेवटी तिने माझं ऐकायला हवंय. तर अशा एक टॅक्टफुली, फार स्किलफुली आपल्याला ही सिच्युएशन हँडल करायला लागते. मॅडम, मानसिक बदल खूप होत असतात. चिडचिड असते, कधी कधी असं वाटतं की कोणीतरी अधिकार गाजवतंय, हट्टी होतो स्वभाव, जिद्दी होतो. तर हे मानसिक बदल नेमकी त्याच वयात, त्याच पिरियडमध्ये इतकी अशी का द्वंद्व असं सगळं सुरू असतं?
काय आहे माहितीये का की हे जे हॉर्मोन्स तयार होतात ना, तर मी तुला मगाशी म्हटलं हायपोथॅलॅमस हा जो एक मेंदूचा भाग आहे त्याचंच कनेक्शन मेंदूच्या दुसऱ्या भागाला त्याला म्हणतात टेम्पोरल लोब. तर त्याच्याशी असतं. टेम्पोरल लोब युजली इमोशन्स किंवा भावभावना ह्या सगळ्याशी रिलेटेड आहे. तर म्हणून ती मुलगी जी आहे ती एक मायनर किंवा एक अज्ञान छोट्या ह्याची आहे. तिथून तिचा प्रवास हा एक स्वतंत्र व्यक्तिमत्व समाजामध्ये होणार आहे इथे आहे. आणि ही जी प्रोसेस आहे ती फार थोड्या 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 ह्यानी उलगडत जाणारी आहे, अशी एका दिवसात होणारी नाहीये. नॅचरली त्या बदलामध्ये असणारी हुरहुर वगैरे साहजिक आहे. मुलांविषयीचं अट्रॅक्शन हे एक फार त्याच्यामध्ये मोठा निसर्गानेच दिलेला तो भाग आहे. परंतु हे सगळं आपल्या समाजाच्या चौकटीत कसं हँडल करायचं हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि जो पालक, शिक्षक, आजूबाजूचे असणारे मित्रमैत्रिणी या सगळ्यांच्या साह्याने फार सुकर, सुंदर आणि गोड होऊ शकतो. मॅडम, आणि एक दिलेलं वरदान आहे स्त्रीसाठी. मला एक प्रश्न विचारायचा होता की जे बदल होत असतात या सगळ्यामध्ये त्याच्यात नक्की आपण म्हणतो की सॅनिटरी नॅपकिन्स जे आहेत त्याच्याविषयी खूप अज्ञान असतं काही काही लोकांना, किंवा काही काही लोकांना अजिबात माहिती नसतं की त्याचा वापर कसा करावा. तर नेमकं त्याच्याविषयी आतापर्यंत तुमचं इतके वर्ष तुम्ही या सर्व्हिसमध्ये आहात, नेमकं त्याच्याविषयी तुमचं ऑब्झर्वेशन काय सांगतं? हो, पुष्कळ वेळा पूर्वग्रह दूषित काही गोष्टी असतात की ह्या वापरायच्या नाहीत किंवा हे चांगले नाहीत. विशेषतः शहरांमध्ये मला नाही वाटत आता हे आहे. परंतु काही अजूनही काही खेड्यांमध्ये म्हणा किंवा हे सगळं गैरसमज म्हणता येईल त्याच्याविषयी चालू असतात. शाळेमध्ये अनेक वेळेला आमची आता शहरामध्ये बघितलं तर बॉम्बे ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनेकोलॉजिकल सोसायटी जॉन्सन अँड जॉन्सनच्या मदतीने असे प्रोग्राम्स करते जिथे सॅनिटरी नॅपकिन्स कसे वापरायचे हे पूर्ण नीट समजावून मुलींना सांगितलं जातं. हल्ली खूप प्रकारचे सॅनिटरी नॅपकिन्स आलेले आहेत. काही काही जण घरचे कपडा किंवा असं वापरणंही प्रिफर करतात किंवा ते तसं वापरतात. काहीच हरकत नाही, परंतु स्वच्छता पाळणं त्या सगळ्याची अतिशय महत्वाचं आहे. आणि त्याच्याचबरोबर जे लोक, ज्या मुली सॅनिटरी नॅपकिन्स वापरतायत त्या मुलींना ते डिस्पोज ऑफ कसं करायचं, म्हणजे वापरून झाल्यानंतर टाकून कसं द्यायचं हे अतिशय महत्वाचं आहे. प्रत्येक जणांनी सॅनिटरी नॅपकिन हा कागदामध्ये नीट, न्यूजपेपरमध्ये किंवा ब्राऊन पेपरच्या कागदामध्ये नीट गुंडाळून तो डस्टबिनमध्ये टाकणं आवश्यक असतं. कारण का अनेक वेळेला आपण बघतो की तो फ्लश आउट करून कमोडमध्ये किंवा याच्यात टाकला जातो, जिथे आपली जी ड्रेनेज सिस्टीम आहे आपल्या शहराची ती अजिबात त्याला योग्य नाहीये आणि त्याच्यामुळे जंतू संसर्ग वगैरे वाढू शकतो. आपल्याला फारुख शेख प्रश्न विचारतात परभणीहून. विचारा. हा, नमस्कार मॅडम. हा, फारुख शेख बोलते परभणीहून. हा 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 मॅडम, आमच्या म्हणजे घरामध्ये वयात आल्यानंतर काय करावं मॅडम, म्हणजे मुलगी वयामध्ये आल्यानंतर म्हणजे तिची काळजी कशी घ्यावा? बरं, एक वडिलांच्या वेळी आपण आधी आईच्या नात्याविषयी बोललो. आता वडील, मित्र, भाऊ यांची नेमकी काय भूमिका असेल? कारण एक छोटीशी मुलगी, त्याच्यात कुठेतरी बदल होत असतात. मला खूप आनंद झाला की एका वडिलांनी हा प्रश्न विचारला. काय आहे, मुलीचं आणि वडिलांचं नातं. आधी एक छोटीशी मुलगी जी अंगाखांद्यावर वडिलांच्या खेळणारी हे सगळं, तर तिथे अचानक तिला आपल्या स्त्रीत्वाची जाणीव झालेली असते आणि तिथे कुठेतरी वडिलांनी तिला पुन्हा एकदा मित्रत्वाच्या नात्याने समजा हे तिच्याशी बोलले मोकळेपणाने. आणि मोकळेपणा कसा आणायचा किंवा त्या नात्यामध्ये काही ऑकवर्डनेस कसा आणायचा नाही ह्याच्याविषयी मानसिक बदल घडण्याच्या दृष्टीने त्या तज्ज्ञांचा सल्ला नक्की घेऊ शकतात. मी म्हटलं तसं शारीरिक बदल कसे होतात किंवा पाळीच्या वेळेला काय करायचं हे आई जास्त पद्धतीने सांगू शकते. परंतु जर समजा त्या दोघांच्या मध्ये, वडिलांच्यात आणि मुलींच्यात मित्रत्वाचं नातं असेल तर मुलीला जे जे काही वाटतंय, जी काळजी वाटतेय, इतर मुलांच्या विषयी अट्रॅक्शन वाटत असेल तर ते मोकळेपणाने ती वडिलांशी सुद्धा डिस्कस करू शकते. आणि समजा जर हे नातं खूप जवळकीचं छान असेल तर त्याच्या आधारे जेव्हा ती मुलगी लग्न करणार आहे आणि स्वतःचा जोडीदाराबरोबर राहायला लागणार आहे तर ते नातं ती जास्त सुंदर तऱ्हेने बनवू शकते. बरोबर. पण मग अशी बोलताना असं 11-12 हे वयाचा जो मुद्दा होता, आता आपण अलीकडे बघतोय की आधी 8वी-9वी हे एक वय होतं की जेव्हा 7वीत आई सांगायची किंवा असं एक वय होतं, पण आता ते वय कमी होत चाललेलं आहे. तर याच्यामध्ये नेमका हा फरक का पडला, म्हणजे इतकं लिमिटेशन, इतके जे एज लिमिट मध्ये पण फरक का पडत चाललाय बेसिकली? हो, खरंच आहे. हल्ली पुष्कळ ठिकाणी असं दिसतं की साधारणतः 8 ते 10 वर्षाच्या आतच मुलीला पाळी यायला लागते. तर मेडिकली आपण प्रिकॉशियस प्युबर्टी ज्याला म्हणतो ना, ती 8 वर्षाच्या आधी समजा जर मुलीला पाळी येत असेल तर त्याला, किंवा ते बदल जे घडतात शरीरामध्ये ते 8 वर्षाच्या आधी जर होत असतील तर त्याला आपण प्रिकॉशियस प्युबर्टी म्हणतो.
हळूहळू सकस अन्न आणि मगाशी मी तुम्हाला समजावून सांगितलं असं टेम्पोरल लोब हायपोथॅलॅमसचं जे नातं आहे, सो मीडिया ज्याच्यामुळे एक स्त्री म्हणून जी स्त्री स्तुलभ भावना आहेत त्या मीडियामध्ये, सिनेमामध्ये ह्याच्यामध्ये मुलींना फार जास्त प्रमाणामध्ये कळतायत. तसंच सायन्सच्या मध्ये ते पूर्ण मोकळेपणाने शिकतात की स्त्री बीज म्हणजे काय, पुरुषाचं स्पर्म्स म्हणजे काय, हे सगळं त्यांना 6वीच्या पासूनच सायन्समध्ये आहे. तर नॅचरली त्यांना ही माहिती असल्यामुळे थोडेफार त्यांच्यामध्ये मानसिक बदल घडणं सहज शक्य आहे. त्यांचं खाण्याची पद्धत जी आपली आहे, कोणकोणते पदार्थ खातो, त्यामुळे सशक्त शरीर असतं. त्यामुळे ह्या कॅटेगरीमधल्या मुलींना पुष्कळ वेळा पाळी हल्ली जरा लवकर येते. एक 10 वर्षापर्यंत अनेक जणींना पाळी आलेली आहे असं आपल्याला लक्षात येतं. बरं मॅम, काही जणांना आधी येते पण काही जणांना असं वाटतं की मला अजून पाळी आली नाही, मग कधी कधी लेट येते. तर हे नेमकं कशामुळे होतं? म्हणजे ही शरीरातला बदल आहे का त्याच्यात अनुवंशिकता किती रोल निभावते, याच्याविषयी काय सांगाल? हो, नॉर्मल वय 15-16 वर्षापर्यंत देखील पाळी जर येत असेल तर त्याला आपण नॉर्मल असंच म्हणतो. परंतु 18 वर्षापर्यंत जर पाळी सुरुवात झालेली नसेल किंवा शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचे बदल सुरुवात झालेले नसेल त्या बदलांना, तर मात्र इथे डॉक्टरांचा सल्ला घेणं हे अतिशय आवश्यक आहे. अनेक प्रकारचे प्रॉब्लेम्स इथे असू शकतात आणि मी तुला एक म्हणजे पेशंट मला आठवतेय की तिचे असेच वडील तिला घेऊन आले होते की अजून पिरियड सुरू झाला नाहीये, काय करायचं. आणि डॉक्टरांनी आम्ही तिला काही हॉर्मोन्स वगैरे सुरू केली आणि खरोखरच एक अतिशय समाधान वाटलं की थोडीशी उशिरा का होईना पण त्या मुलीला पिरियड जेव्हा सुरू झाले तेव्हा ते एक अतिशय हेल्दी पुढचं आयुष्य ती जगू शकली. पण समजा वेळीच हा सल्ला घेतला गेला नसता तर माहिती नाही की एखाद वेळेस तिला फार मोठ्या मानसिक प्रॉब्लेमला फेस करावं लागलं असतं. आपल्याला स्मिता पाटील प्रश्न विचारत आहेत अहमदनगरहून. स्मिता. हॅलो मॅडम, हा, मला असं विचारायचं होतं की माझी मुलगी 9 वर्षाची आहे आता, तर तिचं वजन 39 किलो आहे आता. तर मग अजून म्हणजे काळजी बुवा तिचं वजन पुढे पाळी आल्यानंतर वाढेल वगैरे, किंवा अगोदर काही प्रिकॉशन घ्यावी का? समज गैरसमज वजनाशी रिलेटेड, उंचीशी रिलेटेड खूप आहेत, काय सांगाल? तिचं वजन आणि उंची जी आहे ना ती वजनाचं काही हरकत नाही. 39 किलो त्याने 39 किलो म्हटलंय, त्याला काही हरकत नाहीये. परंतु वजन नक्कीच वाढू शकतं जेव्हा हॉर्मोन्स मध्ये बदल घडतो. पण तुम्ही काय करू शकता, ती जर 9 वर्षाची असेल तर मुख्य म्हणजे एक्सरसाइजेस करण्याची, व्यायाम करण्याची, किंवा अन्न कोणतं हाय कॅलरी डाएट न खाणं, जंक फूड न खाणं, ह्या सवयी तिला तुम्ही आधीपासूनच लावू शकता. कारण ह्या सवयी ज्या आहेत ना त्या अशा, चला आता आज आपण खूप एक्सरसाइज करायला सुरू, अशा पटकन येणाऱ्या नाहीयेत. त्या अंगवळणी पडण्यासाठी तुम्ही हळूहळू आत्तापासून तिला ट्रेनिंग देऊ शकता, ज्याच्या योगे तिचं वजन नॉर्मल ह्याच्यामध्ये राहू शकेल. बरोबर. आणि एक आईच्या भूमिकेतून आणि मैत्रिणीच्या भूमिकेतून त्या नक्की छान गायडन्सही त्यांना देऊ शकतात. तुमच्या अशाच प्रश्नांची वाट बघतोय. ब्रेकपूर्वी जाण्याआधी पुन्हा एकदा सांगते की तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर आमच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता. 02266899204 022 66899 204 या नंबरवर तुमच्या प्रश्नांची वाट बघतोय.